अमरावती जिल्ह्यामध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि या वादळी पावसानं जिल्ह्यासह शहरातील अनेक झाडं रस्त्यावरती उन्मळून पडली। नवनीत राणा यांच्या शहरातील मुख्य प्रचार कार्यालय जमीनदोस्त झालं। शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात नवनीत राणा यांचं आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांचं प्रचार कार्यालय या वादळी वाऱ्यात कोलमडून पडलं। अमरावती जिल्ह्यात आज पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे अमरावती जिल्ह्यासह शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शहरातील झाडे जे आहे झाडे मोठ्या प्रमाणात शेकडो झाडे ते रस्त्यावर पडलेली आहे, त्यामुळं रस्ता प्रत्येक ठिकाणी रस्ता जाम झालेला आहे आणि अमरावती शहरातील अनेक जे प्रचार कार्यालय होती ती प्रचार कार्यालय जमीनदोस्त झालेलं आहे। मी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयाजवळ उभा या ठिकाणी पाहू शकतो की नवनीत राणा यांचं विशाल काय खरं असं तर हे हायटेक प्रचार कार्यालय होतं, मात्र काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळं हे प्रचार कार्यालय पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे। सोबतच आपण जर बघितलं तर बाहेर जे नेत्यांची कटआउट्स लावली होती ती कटआउट्स पूर्णतः फाटलेली आहे। फ्लेक्स जे आहे फ्लेक्स बॅनर ते पूर्णतः रस्त्यावरून पडलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर अमरावती शहरात या वादळी वाऱ्या आणि पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ठिकठिकाणी झाडे जी आहे अनेक झाडे ही रस्त्यावर चारचाकी वाहनावर देखील कोसळली, त्यामुळे चारचाकी वाहनांचं नुकसान झालेलं आपण हे फ्लेक्स पाहू शकतो। सगळ्या ज्या फ्लेक्स आहे ह्या फ्लेक्स पूर्णतः जमीनदोस्त झालेला आहे आणि जे हायटेक कार्यालय होतं नवनीत राणा यांचं तसेच भाजपचे जे माजी मंत्री आहेत प्रवीण पोटे यांचं कार्यालय देखील या वादळी वाऱ्यामुळं पूर्णतः पडलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर जिल्ह्यात काल आलेल्या या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता रस्त्यावर पडलेली झाडे जी आहे ती झाडे काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू झालेलं आहे। शहरातील वीज पुरवठा देखील खंडित झालेला, त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। व्हिडिओवर सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती जिल्ह्यात।